लक्ष द्या, स्ट्रेट लाईन म्हणजे काय असते, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्सला आपण काय म्हणता, स्ट्रेट लाईन म्हणता. मग आता या स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स म्हणजे काय असते, स्ट्रेट लाईन. मग पहिल्यांदा आता बेसिकपासून स्ट्रेट लाईनचं इक्वेशन होय किंवा नव्हं हे बी ओळखायचं असेल आपल्याला. म्हणजे आता कोणतं बी इक्वेशन देतात आपल्याला, 2x + 3y = 9 दिलं समजा. आता किती बी व्हेरिएबल्स राहू द्या, जर व्हेरिएबलचा पॉवर 1 असेल, आता इथं पहा एक्सचा पॉवर किती आहे, काय नाही म्हणजे काय, एक्सचा पॉवर काय नाही म्हणजे काय 1 आहे, वायचा सुद्धा पॉवर काय आहे 1 आहे. तर जेवढे बी व्हेरिएबल्स असतील त्यांचा पॉवर जर 1 असेल तर ते काय असते, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असते किंवा त्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे असं आपण म्हणाल. समजा असं दिलं आपल्याला इक्वेशन 2x + 4y² = 9 असं दिलं, तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबलचा पॉवर y आहे, व्हेरिएबल y आहे आणि याचा पॉवर किती आहे 2 आहे. तर हे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन नाही आहे. व्हेरिएबलचा किती बी व्हेरिएबल राहू द्या, 1 व्हेरिएबल राहू द्या, 2 व्हेरिएबल राहू द्या, जेवढे बी व्हेरिएबल असतील त्यांचा पॉवर जर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणता, स्ट्रेट लाईन म्हणता. मग आता पहिला कन्सेप्ट याच्यामधला सगळ्यात अगोदर शिकायचा आहे म्हणजे आपल्याला तो म्हणजे स्लोप. स्ट्रेट लाईनीचा काय शिकायचा आहे, स्लोप. आणि आपण याला कशाने दाखवता, यम ना. मग कोणती बी लाईन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जे अँगल बनवते त्याला त्याचा इन्क्लिनेशन म्हणतात आणि तिथून आपण त्याचा काय काढता, स्लोप काढता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अँगल दिलाय तर त्या स्लोपचा फॉर्म्युला काय असते, m = tan θ असते. हा थिटा म्हणजे अँगल मेड बाय लाईन कोणासोबत, विथ एक्स ॲक्सिस म्हणतो नुसतं, ॲक्च्युअली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असते, एक्स ॲक्सिस. मग सपोज हे जर आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ही आपली लाईन आहे आणि तुम्हाला दिलंय ही लाईन एक्स ॲक्सिस सोबत 45 डिग्री अँगल बनवते. लाईन एक्स ॲक्सिस सोबत किती डिग्री अँगल बनवायली, 45 डिग्री. जर आपल्याला ह्या लाईनीचा स्लोप काढा म्हणलं तर आपण काय करल, आता ह्या लाईनीचा स्लोप म्हणलं तर आपण या लाईनीचा स्लोप m = tan काय घेणार आहे सांगा आपल्याला, 45. आणि tan 45 किती असते, 1. व्हॅल्यूज पार्ट पाहिजे आपल्याला, tan 45 काय असते 1. मग ह्या लाईनीचा स्लोप काय होणार आहे, 1 होणार आहे. अँगल दिल्यानं स्लोप काढायचं कळालं आहे, थिटा देतात आपल्याला, एक्स ॲक्सिस सोबत घ्यायचा आहे. तर आपण एक टेस्टमध्ये क्वेश्चन टाकल्या होत्या बघा, हे लाईन काय केली होती, वाय ॲक्सिस सोबतचा अँगल दिला होता तुम्हाला, किती दिला होता, 30 डिग्री दिला होता. कोण्या ॲक्सिस सोबतचा होय अँगल, वाय ॲक्सिस सोबतचा. आणि आपल्याला काय काढा म्हणलं होतं, स्लोप. जर आपल्याला स्लोप काढायचा असेल तर आपल्याला अँगल कोणत्या ॲक्सिस सोबत पाहिजे, एक्स ॲक्सिस सोबत पाहिजे. तर आपण काय करल, जर हे तुम्हाला 30 दिलं तर आपलं हे किती येणार आहे, 60, कारण का टोटल काय असते 90. मग आपल्याला एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल काढून घ्यावं लागत राहते, ते कोणत्या बी ॲक्सिस सोबत देऊ द्या त्यांनी. मग 90 मायनस करायचं वाय ॲक्सिस सोबतचा, एक्स भेटते. मग आता इथून बघा tan 60 डिग्री म्हणजे आपला स्लोप असेल, तर tan 60 डिग्री, tan 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, √3. tan 60ची व्हॅल्यू काय असते, √3 असते ना. तर या लाईनीचा स्लोप काय झाला मग, √3 आला आहे. तुम्ही काय करता, tan 30 डिग्री घेता डायरेक्ट. tan 30 डिग्री घेतलं की चुकते, कारण का आपल्याला स्लोप काढताना कोणत्या ॲक्सिस सोबतचा अँगल पाहिजे, एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल पाहिजे. तर ज्यांना जे लिहायचं आहे ते लिहून घ्या. ठीक आहे, लक्ष द्या. आता आपल्याला एक तर अँगल दिला नाही, पण आपल्याला काय दिलं आहे,
दोन पॉईंट्समधून ज्या लाईन पास व्हायली त्या दोन पॉईंट्सचे काय दिले आपल्याला, कोऑर्डिनेट्स दिले. तेव्हा आपल्याला त्या लाईनीचा स्लोप काढायचा असेल तर बघा, स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. ए पॉईंट दिला आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x1, y1 अँड बी याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x2, y2 इज म्हटलंय. तर अशा वेळेस या लाईनीचा स्लोप m इज इक्वल टू फॉर्म्युला असते y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. इथं डायरेक्ट फॉर्म्युला आहे. म्हणजे आता जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, समजा बघा क्वेश्चन, फाइंड द स्लोप ऑफ लाइन passing through the points समजा A 4, -3 and B -1, -1 असं जर दिलंय आपल्याला, तर पहिल्यांदा आता आपण व्यवस्थित सोडवताना काय म्हणाल, हे ए दिलंय, याचे कोऑर्डिनेट्स काय घेईल आपण, 4, -3 त्यांनी दिलेत. हे इक्विवॅलेंट घेईल आपण ए, ह्याला काय म्हणाल आपण, x1, y1. मग देअरफॉर x1 काय येणार आहे 4 अँड y1 काय येणार आहे -3. तसंच बी पॉईंट दिला आहे आपल्याला, x -1, -1 ह्याचे पॉईंट कोऑर्डिनेट्स आहेत. मग इकडं बी पॉईंट आहे, याला आपण म्हणाल x2, y2. देअरफॉर x2 इज इक्वल टू -1 अँड y2 इज इक्वल टू सुद्धा -1 असं दिलं आहे आपल्याला. मग आपल्याला जेव्हा दोन पॉईंट्समधून लाईन पास व्हायली म्हणलं, त्याचा स्लोप काढा म्हणलं त्या लाईनीचा, तर आपल्याला माहीत आहे आपण काय लिहिल, वी नो दॅट. समजा स्लोप m इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला, जेव्हा दोन पॉईंट्स दिलेत, अगोदरमध्ये फरक काय आहे, इथं आपल्याला डायरेक्ट अँगल दिला होता. अँगल दिलं की आपण टॅन ते जे अँगल दिला आहे ते घेईल आणि त्याची जी व्हॅल्यू असते ते घेईल. इथं आपल्याला दोन पॉईंट्स दिले ज्याच्यातून लाईन पास व्हायली, तेव्हा त्या लाईन स्लोपचा फॉर्म्युला काय असते, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग आपल्याला फक्त व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. m इज इक्वल टू y2 काय आहे चेक करा, -1 आहे, मायनस हे फॉर्म्युल्यामधलं. y1 काय आहे -3 आणि ते मायनस काय होऊन जाणार आहे +3 डिवायडेड बाय x2 काय आहे आपला -1 आणि मायनस x1 काय आहे 4. -1 + 3 काय होणार आहे 2 आणि हे काय होणार आहे -5. तर मायनस डिनॉमिनेटरला आपण ठेवणार कधी बी, तर याला मायनसला वरी लिहू. तर आन्सर काय आलं आहे -2/5. तर लाईनीचा स्लोप काय आला आहे -2/5 आला आहे. लिहून घ्या. बघा आपल्याकडं एक क्वेश्चन आहे, गुजरात CET 2008ला आलेला. द स्लोप ऑफ अ लाईन दॅट मेक्स ॲन अँगल ऑफ मेजर 30 डिग्री विथ y ॲक्सिस. म्हणजे एक लाईन दिलेली आहे, त्या लाईनीनं अँगल बनवला आहे y ॲक्सिस सोबत किती डिग्रीचा 30 डिग्रीचा. मग आता इथं आपण दोन कंडिशन्स घेतलेत. किती कंडिशन्स घेतलेत 2. एक तर लाईन अशी राहू शकते आणि ह्या लाईनीचा बी अँगल y ॲक्सिस सोबत किती आहे 30 डिग्री. एक तर लाईन अशी राहू शकते आणि इथं सुद्धा लाईनीचा अँगल y ॲक्सिस सोबत किती आहे 30 डिग्री. आपल्याला स्लोप काढायचा आहे. हे तर सोपं आहे, सर्वजण हे सोडवतात. आपल्याला x ॲक्सिस सोबतचा अँगल लागत असतो. जर हा 30 आहे तर हा किती होणार आहे सांगा 60 डिग्री. मग टॅन 60 डिग्री म्हणजे ह्या लाईनीचा स्लोप होय m म्हणजे, आणि टॅन 60 किती असते सांगा लवकर थोडं बोला का √3. तर ह्या कंडिशनमध्ये लाईनीचा स्लोप किती आला आहे √3. आपण पटकन टिक करता ये ऑप्शनला. सी बी तर आहे की इथं ±√3 आहे. सी पण काय आहे ±√3. मग आता आपल्याकडे अजून एक कंडिशन आहे, ज्या कंडिशनमध्ये ही लाईनसुद्धा y ॲक्सिस सोबत 30 डिग्री करायली. मग या कंडिशनमध्ये x ॲक्सिस सोबतचा अँगल बघा
हा ऑलरेडी 90 असते आणि हा इकडं 30 आहे, तर हा टोटल अँगल काय बनते 120 डिग्री. टोटल अँगल काय बनते 120 डिग्री. मग ह्या कंडिशनमध्ये लाईनीचा स्लोप टॅन 120 डिग्री. तर आपल्याला 120 डिग्रीची व्हॅल्यू माहीत नाही आहे. आपण 120 डिग्रीला काय लिहू शकता, टॅन 180 मायनस 60 लिहा. टॅन 180 मायनस काय लिहिल्या 60. मग जेव्हा 180 असते तेव्हा रेशो इंटरचेंज होत नसतो आणि 180 मायनस 60 कितव्या क्वाड्रंटमध्ये येते सांगा, सेकंड. 11वी वाल्यांना कळणार, हे शिकवायचं आहे. 12वी वाल्यांना सांगायलो. हे 180 मायनस जे बी आहे 60, तर हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन काय असते, निगेटिव्ह असते. 180 असल्यामुळं रेशो इंटरचेंज होईना, टॅनला टॅन असतो आणि 180ला सोडून टाकून 60 लिहा. तर मायनसला मायनस, टॅन 60 काय असते √3. मग आपले एक तर स्लोप √3 असू शकते किंवा स्लोप मायनस √3 असू शकते. म्हणजे आपला आन्सर कोणता आहे, सी हे आपलं आन्सर आहे. कळालंय, लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्लोप ऑफ अ स्ट्रेट लाईन विच डज नॉट इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस इज इक्वल टू. म्हणजे आता समजा हे दोन ॲक्सिस असतील, हा वाय ॲक्सिस आणि हा आहे एक्स ॲक्सिस. आता आपल्याला अशी लाईन काढायची की जे एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होणार नाही. मग एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होत नसेल तर ती लाईन एक्स ॲक्सिसला काय राहणार आहे, पॅरलल. स्लोप म्हणजे काय म्हणाले आपण, ती लाईन जे लाईन एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होईना ते लाईन म्हणजे एक्स ॲक्सिसला काय असते, ती लाईन पॅरलल असते. मग ह्या लाईनीचा एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती बनायला आहे सांगा, 0 डिग्री. मग या लाईनीचा स्लोप काढायचा असेल तर एम इज इक्वल टू टॅन. आता थिटा किती आहे या कंडिशनमध्ये 0, टॅन 0 काय असते 0. मग ह्या लाईनीचा स्लोप काय येते 0 येते. तर ऑप्शन कोणता आहे, डी. लिहा. आपल्याकडे अजून एक क्वेश्चन आहे पहा. अ लाईन कट्स ऑफ इक्वल इंटरसेप्ट्स ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसवर जेवढं वाय एक्स ॲक्सिसचा जो इंटरसेप्ट आहे तेवढाच कोणता इंटरसेप्ट राहणार आहे त्या लाईनीचा, वाय ॲक्सिससोबत. आपल्याला माहीत नाही, आपण ए घेऊत. दोन्ही ठिकाणी त्याचा इंटरसेप्ट काय घेणार आपण, ए. कारण का एक्स आणि वाय इंटरसेप्ट काय म्हणाले त्यांनी, सारखं आहेत म्हणाले, चेक करा. त्याच्यानंतर द अँगल मेड बाय धिस लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, ड्रॉ करू कोऑर्डिनेट ॲक्सिस. हे कोऑर्डिनेट ॲक्सिस ड्रॉ केल्या. आपल्याला इक्वल इंटरसेप्ट घ्यायचा आहे ना, तर मी काय घेतो, एक एक्स ॲक्सिसवर इंटरसेप्ट घ्यायलो. समजा एक्स ॲक्सिसवर इथं, समजा हे इथं एक्स कोऑर्डिनेट ए आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 असते एक्स ॲक्सिसवर, तुम्हाला माहीत आहे. तर a,0 झाला आहे ह्या पॉईंटचा कोऑर्डिनेट. मला इथं काय घ्यावं लागेल, 0,a. इक्वल इंटरसेप्ट आहे ना, वाय ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट काय असतो 0 आणि इंटरसेप्ट तर ए आहे, तर सारख्या अंतरावर आहे म्हणायला. मग आता या दोघांमधून लाईन पास व्हायली. या दोन मधून लाईन पास व्हायली. आपल्याला या लाईनीचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही म्हणताल हे लाईन अशी काऊन घेणार नाही, आपण इकडं काऊन घेऊ शकणार. तर इकडं -a,0 येईल. मग दोघं सारखे कोऑर्डिनेट इंटरसेप्ट होतील काय, होणार नाही. मग तुम्हाला एकतर हे दोन घ्यावं लागतील, असं हे आणि हे, कळायले. असं किंवा असं घेऊ शकणं आपण. इंटरसेप्ट चेंज होतात, एकाचं मायनस येते एकाचं प्लस येते. एक तर दोघांचं पण प्लस घ्या किंवा दोघांचं पण मायनस घ्या. मग हे दोन लाईन पॅरललच यायले तर स्लोप सारखाच राहणार आहे ना. मग तुम्ही ह्याचा काढा किंवा त्याचा काढा. मग आता स्लोप काढण्यासाठी आपण दोन फॉर्म्युले शिकल्या. म्हणजे स्लोप बी म्हणलं नाही तर आपल्याला अँगल काढायचा आहे. इथं काय काढायचं आहे आपल्याला, अँगल. स्लोपचे दोन फॉर्म्युले आहेत, एक तर टॅन थिटा आणि दुसरा फॉर्म्युला सांगा स्लोपचा, y2 - y1 अपॉन x2 - x1. तर आपण कोणत्या बी पॉईंटला तुम्ही काय म्हणा, ह्याला म्हणा
ह्याला x1, y1 म्हणा आणि ह्याला तुम्ही काय म्हणा x2, y2, कोणाला काय पण म्हणा. मग मी आता अँगल काढायचा आहे मला. स्लोप इज इक्वल टू दोन फॉर्म्युले, एक तर टॅन थिटा आणि इज इक्वल टू काय लिहू शकतो मी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग टॅन थिटाला टॅन थिटा, मला सांगा y2 काय आहे रे 0 मायनस y1 काय आहे सांगा a डिवायडेड बाय x2 काय आहे सांगा x2 a आणि y2 काय आहे सांगा, सॉरी x1 काय आहे सांगा 0, तर मायनस 0. तर हे टॅन थिटा इज इक्वल टू हे 0 मायनस ए मायनस ए मायनस 0 ए, तर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे -1. टॅन थिटा इज इक्वल टू काय यायले -1 आलं. इथपर्यंत काय प्रॉब्लेम. आता मला सांगा टॅन कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असते. सेकंड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह असते, थर्डमध्ये पॉझिटिव्ह असते. तर इथं निगेटिव्ह आहे. मग आपण सेकंड क्वाड्रंटला चेक करल. तर मला ह्या 1 आणायसाठी आता मला काय लिहावं लागेल बघा. तर मी काय लिहिणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू मायनसला मायनस, हे टॅन 1 केव्हा असते 45 डिग्रीला, 1 केव्हा असते 45 डिग्रीला. मग मला हे मायनस काढून टाकायचं आहे. तर मला काय लिहावं लागेल टॅन, मला सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी मला 90 किंवा काय घेऊ शकता तुम्ही 180 मायनस 45 लिहा. एक तर रेशो इंटरचेंज होईना चाललाय. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असते. 12वीवाल्यांना कळाली काय अरेंजमेंट. सेकंड क्वाड्रंटला काय लिहावं लागते आपल्याला 180 मायनस 45 डिग्री लिहावं लागते. मग आता पहा हे टॅन टॅन दोन्ही साईडचं कॅन्सल. तर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 180 मायनस 45 135 डिग्री. तर 135 आन्सर आहे. सपोज आपल्याला नाही कळालं असं एवढं करून, तर मला सांगा हा अँगल मोजायचा आहे ना आपल्याला. कोणता अँगल मोजायचा आहे हा वाला. हे एवढा असते 90 डिग्री, एवढं असते 90 डिग्री आणि इक्वल इंटरसेप्ट बनवायला म्हणजे 45 डिग्रीलाच इक्वल राहते. तर हे 45 डिग्री 90 प्लस 45 डिग्री सुद्धा काय होते 135. तर कन्सेप्च्युअली आपण असं जाऊ शकता. शॉर्टमध्ये तुम्ही असं सुद्धा सोडवू शकता. लिहून घ्या. 11वीवाल्यांना थोडंसं समजणं जाईल. तर अजून एक स्लोप विषयी कन्सेप्ट, किंवा आपल्याला जर डायरेक्ट स्लोप काढायचा असेल, आपल्याला लाईन दिलेली असेल, तर त्याच्या अगोदर बघा जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप काय असणार आहे सांगा सारखा. 2 लाईन जर पॅरलल दिलं त्यात तर दोन्ही लाईनचा स्लोप काय असतो सारखा असतो. आणि जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय असते -1 असते. जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर, किंवा अजून एक शब्द सांगा परपेंडिक्युलरला घेतले आपण ऑर्थोगोनल. अजून एक शब्द काय ऑर्थोगोनल. जर 2 लाईन्स ऑर्थोगोनल म्हणलं तरी त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय येणार आहे -1 येणार आहे. मग पॅरलल लाईन असतील तर स्लोप सारखा, परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय येणार आहे -1 येणार आहे. चालू झालं ना. मग जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं लाईन दिलं आपल्याला 3x प्लस 2y प्लस 4 इज इक्वल टू 0 समजा. या फॉर्ममध्ये आणाल आपल्याला, आपण कोणत्या पण लाईनला कशी पण देऊ द्या, याच फॉर्ममध्ये आणायचं आहे आपल्याला मॉडिफाय करून. जर आपल्याला स्लोप म्हणला तर हा स्लोपचा डायरेक्ट फॉर्म्युला बघा. मायनस हे फॉर्म्युल्यामधला आहे. ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट किती आहे 3, भागिले बी म्हणजे वायचा कोइफिशियंट किती आहे 2. तर ह्या लाईनीचा स्लोप काय झालेला आहे -3/2. कधी कधी आपल्याला एक्स इंटरसेप्ट काढा म्हणतात. तर एक्स इंटरसेप्ट काय होणार आहे सांगा मायनस हे कॉन्स्टंट सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आहे 4, भागिले ए म्हणजे काय 3. तर एक्स इंटरसेप्ट काय येणार आहे -4/3. आणि वाय इंटरसेप्ट काढा म्हणलं तर किती येणार आहे सांगा मायनस सी म्हणजे 4 आणि बी म्हणजे काय 2.
तर डिवाइड केला तर काय येणार आहे ते -2. तर y इंटरसेप्ट काय येणार आहे आपलं -2. हे सुद्धा लिहून घ्या. बघा हा एक प्रश्न आहे आपल्याकडे आता. 2 लाईन्स, किती लाईन्स दिलेत 2 लाईन्स, आणि आपल्याला के ची व्हॅल्यू काढायचं आहे. अशा पद्धतीनं की हे 2 लाईन्स काय आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत याचा अर्थ इथून आपल्याला काय समजते, त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय असते -1. तर आता पहिली लाईन बघा ही आहे, आपण शॉर्टमध्ये सोडू त्याला. हे पहिली लाईन. लगेच मी याचा स्लोप m1 इज इक्वल टू -a होतं बघा. a म्हणजे x चा कोएफिशियंट किती आहे 1 अपॉन b म्हणजे y चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1. तर हे काय येणार आहे -1. तर m1 काय आलं आहे -1. आपल्याला हे 1ला इकडे करायचं, आणायची गरज नाही. जनरल फॉर्ममध्ये आणायचं म्हणलं तर हे 1ला इकडे आणावं लागते, पण आत्ता सध्या गरज नाही. x किंवा y इंटरसेप्ट म्हणलं तर आपल्याला असं लिहायला लागलं असतं x + y - 1 इज इक्वल टू 0. तर बी स्लोप हेच आला असता. दुसरं इक्वेशन काय चेक करा. इथून m2 काढा. -a म्हणजे कोण होय 1 आणि b म्हणजे y चा कोएफिशियंट सध्या किती आहे k. 2 लाईन्स आर का आहेत सांगा ऑर्थोगोनल. मला सांगा ऑर्थोगोनलचा अर्थ काय आहे परपेंडिक्युलर. मग देअरफॉर मी असं लिहू काय m1 × m2 इज इक्वल टू काय असते -1. m1 काय आहे -1 इंटू m2 काय आहे -1/k इज इक्वल टू काय आहे -1. मायनस मायनस कॅन्सल होऊन म्हणजे प्लस होऊन जाते आणि हे 1/k येते इकडं आणि इकडं काय येते -1. मग देअरफॉर उलटं जर केला तर k ची व्हॅल्यू -1 येते. तर k ची व्हॅल्यू -1 कोणत्या याच्यामध्ये आहे तर बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे.